प्रेज लॉर्ड. तर आज सगळ्यात महत्वाचं की 2026च्या पहिले 2026 पहिले येशू यरूशलेम मध्ये येऊन गेला. प्रेज लॉर्ड. किती आशीर्वादित गाव आहे ना ते. बघा ना किती आशीर्वादित आहे. येशू यरूशलेम मध्ये येतो. मग आता येशू का तिथं जातो का? येशू तुमच्याकडे पण येतो. तुमच्या संगती पण तो काय करत आहे? भेट घेत आहे. असं बायबल मध्ये शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पहिलाच लिहून ठेवलेलं येशू येणार आहे. आणि तो कसा येणार आहे? गाढवीच्या शिंगावर बसून येणार आहे. कशावर बसून येणार? गाढवावर. म्हणा गाढवावर बसून येणार. किती चांगली स्टोरी आहे ना. येशू गाढवावर बसून आला. पण आपण काय गाढवाच्या मागे उभा राहत नाही. सगळ्यांना स्टोरी माहिती गाढव कसा असतो. बोला ना गाढव कसा असतो? लात मारतो तो चांगली. अशी लात मारतो ना चांगला पण काय होतो? पडून जातो. पण येशू बायबल मध्ये सांगितलं की आपण मार्क ऋषीवर्तमान काढूया. याचा 11वा अध्याय. दरवेळेसच आपण काय करतो? जावळ्याचा रविवार. अरे एकदा तुमच्या जीवनात येशू आला ना त्याला परत काढू नका. वर्ष जावळ्याचा रविवार करा स्टाईल अशी. मनात पाप आणि तोंडात हालेलुया. नवीन डॉयला का? मनात पाप आणि तोंडात हालेलुया. होसाना लगेच एक फेरी मारायची चर्चच्या सगळीकडून फेरी मारायची. होसाना घरी येऊन होसाना घरी जाऊ होसाना. हे काय? अरे येशू जीवनात आला. जावळ्याचा तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. येशूला काय करा? घराच्या बाहेर काढू नका. घरामध्येच ठेवा. नुसता दरवर्षी जावळ्याचा रविवार, दरवर्षी ईस्टर संडे, दरवर्षी गुड फ्रायडे. अरे एकदा तर ठेवा. त्याला बाहेर काढू नका. त्या येशूला काय करा? वाढवा. तो तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढायला तयार आहे. लक्ष दे. हालेलुया. लक्ष द्या. लहान लेकरं लक्ष द्या. येशूला काय करायचंय? वाढवायचंय. तो जपून ठेवते. आपण पैसा असला जपून ठेवते. सोनं असलं जपून ठेवते. नाही बाकी ठेवू आपण. कोणतरी चोरून घेईल सगळं लपून. अरे येशूला जपा. काही गोष्टीला जपू नका. येशूला ज्या वेळेस तुम्ही जपणार आहे त्यावेळेस तुमच्या घराचं कल्याण होणार आहे. तुमच्या शहराचं कल्याण होणार आहे. तुमच्या एरियाचं कल्याण होणार आहे. येशू आलेला आहे. कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. असं करा. येशू असं करा. असं करून असं करा. येशू आलेला आहे. आला का? पावर आला का? दोन्ही पण हात करा. येशू आहे. येशू कुठं आलाय? असं करा. यरूशलेम आपण आहे. कोण आहे? यरूशलेम मी आहे. या घरात येशू आलेला आहे. या घरात येशू आलेला आहे. त्याला बाहेर काढू नका. कोणाच्या घरात आलाय? बोला ना. ए लालने पुरुष ती काठी इकडे घे रे. इकडे आणखी काठी. येशू कुठं आलेला आहे? माझ्या घरात. तिथे येऊन गेलेला. आता इथे येतो येशू. कुठे येतोय? येशू घरात आल्यावर काय येणार आहे? डाळ येणार आहे. काय येणार आहे? डाळ येणार आहे. खजुरीच्या डाळ येणार आहे. गोडव्या डाळ येणार आहे. आनंद येणार आहे. शांती येणार आहे. तारण येणार आहे. उतार येणार आहे. वचन येणार आहे. देव बदलणार आहे. येशू घरात येतं तर काय होतं? आता तुम्ही तुमच्या घरात जातात. कसे जातात? टपटप आनंदात जातो. अरे किती भारी कलर मारलाय. 10,000चा कलर आहे. पास्टरला सांगते 10,000चा कलर. चर्चला कलर नाही मारणार. घरी सगळं स्वच्छ करतील. चर्च स्वच्छ नाही करणार. मंदिरामध्ये म्हणणार आम्ही येऊ शकत नाहीये. येशू घरामध्ये येतो त्यावेळेस काय येत आहे? आनंद येत आहे. येशू या घरात येतो. प्रेज द लॉर्ड. मला ह्या घरात येतो. बोला ना असं. या घरात येतो म्हणल्यावर हे घर कसं पाहिजे? फक्त ईस्टर संडेला, फक्त गुड फ्रायडेला, फक्त जावळ्याच्या रविवारी जावळ्या घेऊन येतो. अरे तुझ्या मनातल्या जावळ्या काढ बाहेर. तुझ्या मनातलं कपड बाहेर काढ. तुझ्या मनातल्या
तर त्यावेळेस येशू तुझ्या घरात आलेला आहे. प्रेस द लॉर्ड. तुम्ही आहेत का माझ्या बरोबर? पाय दुखतात का? हा, दरवर्षी जावळ्या घेतो येड्यावानी फिरतो असा बदल नाही. अरे त्या जावळ्या महत्वाच्या नाही, तू आला पाहिजे आणि तुझ्यामध्ये येशू आला पाहिजे. हालेलुया. कधी घरामध्ये तुमच्या स्वागत केलं का येशूचं? हा, पास्टर आले तर घर लावून पळून जातो. हा, कधी तुम्ही घरामध्ये तुमच्या प्रार्थना घेतली का? कधी बोला ना, शेजारच्या लोकांना प्रार्थना घेतली का? डोळे वाटवून बघा. ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये प्रार्थना असती, येशू तुमच्या घरामध्ये आहे. कोणत्या सेवक येत नाही तुमच्या घरामध्ये, देव येत आहे. हालेलुया. कोण येत आहे? देव येते. देव. पॉवर. कोण येते? चला हात दाखवा. देव येत आहे. आणि देव आला ना, ते घर कसं होतं? नांत होतं. ते घर कसं होतं? आनंदित होतं. हालेलुया. घरात तू एक म्हणे ना, घरात बाई माणूस जर नसलं तर घराला शोभाच नाही. सांगा ना, म्हणतात का नाही लोक? कमून? कारण की बाई माणूस काय करतो? झाडून घेतं, भांडे घासती, काय काय करतो. आणि नवरा म्हणतो मीठ कमून नाही, मग तिला मारत बसतो. मिठावून काय झाला? डिवोर्स झाला. असं करायचं का? बाई माणूस तुमच्या घरामध्ये आहे तर त्या घरामध्ये काय असते? स्वच्छता असते. मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे? येशू तुमच्या घरामध्ये येतो. तुम्ही वाईट पाहणार नाहीये, तुम्ही ऐकणार, वाईट ऐकणार नाहीये, भांडण करणार नाहीये, तुम्ही रागावणार नाहीये, तुम्ही चिडणार नाहीये. तुमच्यामध्ये देवाची काय येणार आहे? शांती येणार आहे. तो तर शांतीचा देव तुमच्या आणि तुमच्या घरामध्ये आलेला आहे. येशू स्वर्गातून शांती घेऊन कुठे आलेला? यरूशलेममध्ये प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये शांती घेऊन आलेला आहे. लूक 10:19 काढा. दहा थांबा मी सांगतो तुम्हाला. 10वा अध्याय काढला का सगळ्यांनी? 10वा अध्याय आणि तिथं काय सांगितलं? 10वा अध्याय आणि 3 ते 5 मध्ये वाचा. लांडग्यांमध्ये कोंकरस पाठवले तसे मी तुम्हास पाठवितो. पिशवी, झोळी किंवा वाहना आपल्याबरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. शांतीचा पुत्र तेथे असला तर तुमची शांती त्याचवर राहील, नसली तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून मत्ते 12:13 वाचा. मत्ते 10वा अध्याय 12-13 वाचा पटकन. येशूने तुम्हाला मला काय देऊन ठेवलेले आहे? बोला ना, काय देऊन ठेवले? शांती देऊन ठेवले. ज्या वेळेस येशू तुमच्या घरामध्ये येतो, शांतीचं वातावरण तयार होत आहे. तो तुमच्यासाठी झावळ्याचा रविवार आहे. तो तुमच्यासाठी बेस्ट डे आहे. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. तुम्हाला शांती असो. देवाचे सेवक तुमच्या घरामध्ये येतात, घरात येतात. म्हणा देवाचे सेवक तुमच्या घरामध्ये येतात. बघा ना माझ्याकडे टाकरून, डोळे वाटरून पहा असं माझ्याकडे. शांती येत आहे. देवाचे सेवक येतात तर काय होतंय? शांती येते. शेजारच्याला म्हणा शांती येते. कारण की शांतीचा देव कोणामध्ये येणार आहे? तो व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे, पिता पुत्र पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा घेणार आहे, त्याचं स्वागत करणार आहे. त्या व्यक्तीच्या घरामध्ये शांती येणार आहे. कोणाच्या घरामध्ये शांती येणार आहे? जो येशूचं स्वागत करतो. किती लोक येशूचं स्वागत करतात? बोला ना, तुम्ही करतात का येशूचं स्वागत? येशूचं स्वागत तुम्ही करणार तर तुमच्या घरामध्ये फर्स्ट नंबर घर म्हणा, पहिले नंबर हे घर. इथं शांती येणार. असं करा, इथं शांती येणार. करा असं, इथं शांती येणार. ते तुम्ही राहतात त्या मातीच्या घरामध्ये शांती येणार. असं करा, शांती येणार. आणि हे घर आहे, त्या घरामध्ये काय आहे? देवाची शांती आहे. फायनल नंबर जे घर आहे त्या घरामध्ये देखील देवाची भरपूर काय शांती आहे. हालेलुया. तुम्ही येशूचं स्वागत करतात का नाही? हा, केलं का स्वागत तुम्ही? सेवकाचं स्वागत करता म्हणजे कोणाचं स्वागत करतात? येशू तुमच्या घरी येतात.
येतो येशू, सेवकाद्वारे येतो. आणि सेवक काय करतात? या घराला काय असू द्या? शांती असू द्या. मी तुमच्या घरामध्ये येतो तर तुम्हाला काय देत आहे? शांती देत आहे. ही शांती कोणी दिलेली आहे? मला येशूने दिलेली आहे. ही शांती येशू कोणाला देत आहे? तुम्हाला पण देत आहे. तुम्ही पण कुठे गेले तर त्या घराला काय करा? शांती द्या. हालेलुया आला नाही तुमचा? हालेलुया आला नाही? कोणी भांडे दिलं तर आपण भांडे देतो, कोणी टीव्ही दिला तर फ्रीज देतो, कोणी काय काय दिलं तर काय काय करतो. प्रेज द लॉर्ड. काय करत आहे तुम्ही? एकमेकांचा पाहुणचार करत आहे. पण येशूने तुम्हाला काय दिलं? शांती देऊन ठेवलेली आहे. तुम्हाला मला काय द्यायचं आता? बोला ना, काय द्यायचंय? शांती द्यायची. कोणाला द्यायची? जे लोक तुम्हाला त्रास देतात ना त्यांना म्हणा प्रभूची शांती तुला असेल. जे लोक तुमची निंदा करतात ना त्यांना म्हणा प्रभूची शांती तुला तुझ्या घराला असो. ज्यांनी तुमचं वाटोळं केलं असेल त्याला म्हणा की प्रभूची शांती तुला आणि तुझ्या घराला असू दे. कारण की या यरूशलेमच्या घरामध्ये येशू आलेला आहे. लक्ष आहे का माझ्याकडे? किती लोक माझ्या बरोबर माझा हात करा आहेत का माझ्या बरोबर? कोण आलंय तुमच्या मध्ये जीवनामध्ये? हा, येशू आलाय. येशू आल्यानंतर काय येतं आता? या घरात येशू आल्यानंतर काय येतं? बोला ना. का तुम्ही काळ्याचे गोरे होतात का गोऱ्याचे काळे होतात? अंग्रेज अशी भाषा बोलतात का काही? इंग्रजवाणी. तुम्ही इंग्रज झालेत का काही? हा, इंग्रज नाही. आता कोणचे तुम्ही? महाराष्ट्रीयनचे. आपण महाराष्ट्रीयनचे, आपण भारतीय रहिवासी आहेत का? आपला कलर बदलला का? आपलं काय बदललंय? आपलं म्हणा ना, जीवन बदललंय. बोला ना, शेजारच्याला म्हणा जीवन बदललं. येशू यरूशलेम मध्ये आला. म्हणा येशू यरूशलेम मध्ये आला. अरे लोकांनी विचार केला नाही, लोकांमध्ये शांती पसरलेली आहे. ज्याने ती स्वीकारले का भेटली आहे? शांती भेटलेली आहे येशूची. त्यावेळेसच भेटली का? आता भेटत नाही का? बोला ना. त्यावेळेस भेटली, आता नाही का? त्यावेळेस तरी रिझर्वेशन होतं, आता नाही का? अरे जो पिढ्यान पिढ्या तो शांती दिलेली. कशी दिलेली? पिढ्यान पिढ्या. सगळे उभं राहू आपण. चला. पिढ्यान पिढ्या काय दिलेली आहे? शांती दिलेली आहे. हालेलुया. बघा, पहिले आपण किती भांडणं करायचो. नवरा बायकोत कितक्या भांडणं राहायचे. जिकडं जायचं तिकडं भांडणं करीत बसायचो. पाहुण्या संगती भांडणं कर, शेजारच्या संगती भांडणं कर, याच्यामध्ये भांडण कर, त्याच्यामध्ये भांडण कर. आता कोण भांडण करीत नाही. प्रभूची शांती आली. कोणाला? शेजारच्याला म्हणा काय झालंय? येशूची शांती आली. अरे हा पहिला कसा होता? भांडण करीत होता. मला म्हणते आता पण हा पहिला लय भांडण करायचा, लय मारामाऱ्या करायचं. आता कोण नाही करीत? येशूची शांती. येशू आलेला इथं. आमेन. कोण आलेला आहे? येशू आला. येशू आला. लोकांना वाटतं येशू यरूशलेम मध्येच येतो. येशू यरूशलेम मध्ये येतो ते येतो, पण येशू तुमच्यामध्ये पण येतो. येशू तुमच्या जीवनामध्ये पण येतो आणि तुमचं जीवन शांतीने भरतो. हालेलुया. कोणत्या तरी डॉक्टरकडे जा म्हणा, शांती मला द्या म्हणा, पैसे देतो मी. देईल का डॉक्टर शांती? नाही देऊ शकत. तर तुम्हाला झोपेची गोळी देईल. झोप बाबा तू. डॉक्टर आपल्यासाठी म्हणा, आपल्यासाठी. त्यांचा सन्मान करा म्हणा, त्यांचा सन्मान करा, त्यांचा रिस्पेक्ट करा, त्यांचा आदर करा. कारण की त्यांना कुणी निवडलेलं आहे? देवानेच. अधिकार कुणी दिलेला आहे? देवानेच दिलेला आहे. म्हणून आज शांती देणारा येशू आहे. वधस्तंभावर असताना येशू म्हणतो या विद्यार्थ्यांना माफ कर. वधस्तंभावर माफ कर म्हटल्यावर स्वर्ग शांत बसलाय. हालेलुया. कोण शांत बसलाय? करा स्वर्गाकडे हात. स्वर्ग शांत बसलाय. आणि तुम्ही आणि मी शांतीने भरलेले लोक ज्या वेळेस आपल्यावर कुणी अत्याचार करत असेल, भांडत असेल, शांत बसा आणि त्या लोकांसाठी त्याला प्रभूला सांगा, प्रभू याला माफ कर. प्रभूचा कोण येईल त्यांच्यावर. हालेलुया. येशू वधस्तंभावर हातात खिळे ठोकलेले, पायात खिळे ठोकलेले आहे आणि वधस्तंभावर असताना येशू म्हणतो याला माफ कर. स्वर्गामध्ये सगळे लोक, देवदूत सगळे असे रागाने भरलेले होते. कधी आम्हाला येशू आवाज देतोय.
आणि येशूने म्हटलं याला माफ करा. हालेलुया. वरच्याने पण काय करून टाकलं, माफ करून टाकलं. हालेलुया. काय दिलं तुम्हाला मला? शांती Yes. दिली. आपण म्हणतो देवाने मला काय दिलं, देवाने मला काय दिलं. पैशाने विकत आणून दाखवा शांती. Hallelujah. तुमचा पैसा व्यर्थ जाईल. Yes. हो तुम्ही काय काय असं तुमचं व्यर्थ जाईल. आता इथं कसं वाटतंय? देवाची शांती आहे. आळस येतो का इथं? नाही आहे. नाही काय येतं इथं? शांती आहे देवाची देवाची. शांती येते. शांती येते. अरे मोठ्याने म्हणू नका, आवाज बसला की देवाची बाहेर. शांती आहे. काय आला आता? देवाची शांती. तुमचाच आवाज येऊ राहिलाय. देवाची काय शांती. येतं? देवाची शांती. शांती. इथं आल्यावर शांत, घरी गेल्यावर कसे काय मला नाही माहिती. त्या लेकराला विचारावं लागेल, मम्मी पप्पा कसे रे बाबा? शांत इथं जसे शांत घरी आहेत का? हा आहे, आता आहे. आहेत का? हालेलुया. हा. Yes. मम्मी पप्पा कसे इथं शांत घरी आहेत का? अरे वा वा. Praise तू the Lord. नक्की मला पाहावं लागेल इकडे दे. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये शांती आली तर त्याचं लेवल म्हणजे काय? Yes. तुम्ही पहिले लय चिडायचे, पण आता शांत आता राहा. शांत बसून घेतले. आमेन. तुम्ही काय काय होते? अरे शांतीचं काय काय लोक डोंगरात जाऊन बसतात शांतीसाठी, तरी तिथं शांत भेटत नाही. येड्यावानी चिडचिड करते. घरी आल्यावर बसा खाली. घरी आल्यावर काय करते? जास्त चिड. बोला ना, अजून चिडचिड करते. आणि डोंगरावर गेलो, पालक लोक उठून सुटून चला डोंगरावर, चला डोंगरावर. येशू डोंगरावर गेला, आम्ही पण डोंगरावर जातो. अरे पहिली शांती तर घे अगोदर, मग डोंगरावर जा. Yes. शांती नाही, मग चिडचिड करतील, राग राग करतील आणि म्हणतील काय आम्ही डोंगरावर चालला, कशाला जातो डोंगरावर? पहिले शांती घे. म्हणा हालेलुया. पहिले शांती घे, शांती आहे. पहिले सुधार सुधार. आणि मग डोंगरावर जाय. डोंगरावर गेल्यावर मग तिथं प्रार्थना कर, तिथून अजून परमेश्वर तुला भेटल आमेन. आणि अजून तुझी शांती सगळीकडे जाईल. Praise the Lord. प्रेस द लॉर्ड. आलेले उठ सुट डोंगरावर. काय डोंगरावर काय? तिथं का खाऊ एका डोंगरावर? तिथं जाते आणि डबल चिडचिड करत बसते. 40 मी उपा धरलेत, जास्त चिड. मी उपा धरलाय. तू काय उपकार केला का उपास धरल्यावर? तू उपास धरले 40 दिवस धर, माठ्या नाही तर किती दिवस धर, पण तुझ्यात जर शांती नसेल तर तुझ्या जीवनात इश्यू आलेलाच नाही. Hallelujah. किती लोक आहेत माझ्या बरोबर? Praise the Lord. हा? Hallelujah. 40 दिवस उपास धरतात, मिशा वाढवल्या. दाढी वाढवली. तू अशा वळ कुठे जरी पाडल्या ना तरी काय उपयोग नाही. शांती नसते. काय पाहिजे? शांती. शांती. एक परिवारामध्ये मी प्रार्थनेला गेलो. आताची ताजी घटना, एक 8 दिवस झाले. त्या कुटुंबामध्ये मुलाचे आई संगती आणि पत्नी संगती काय झालं? वादविवाद. भांडण झालं. आणि ज्या वेळेस आम्ही गेलो ना तिथं, त्या लोकांनी सरेंडर केलं. पास्टर Sorry, मागे. त्या व्यक्ती ब्रदर म्हणे मी माफी मागतो म्हणे माझ्या घरच्यांची. Yes. काय गेलं हो तिथं? शांती गेली येशूची. आपण गेल्यावर भांडणं होते तिथं लोकांमध्ये. आपण जाऊन उकरून काढतो. असं केलं का? असं केलं का नवऱ्याने? सोडून जाय तू, ते तलाक दे. म्हणजे तुला तिथं परमेश्वराने कशाला पाठवलंय? शांती दे. शांती तुला शांती द्यायला पाठवलं. तू दिवसचं भाषण करतो तिथं. प्रार्थना करणारे लोक असेच आहेत बघा. काही लोक दे सोड चिठी दे त्याला दुसरा कर. अरे तू कोणचं बायबल वाचून आलास? Hallelujah. हा, कोणतं बायबल वाचलंस तू? येशू आलाय तुझ्या घरी, येरुशलेम मध्ये आलाय. करा ना असं, येशू आलाय घरी, शाला येरुशलेम. तुला शांती द्यायला पाठवलंय. काय द्यायला पाठवलंय? शांती देणे. आणि तू काय सल्ले देतोस? दिवस. प्रार्थना करणारे लोक ऐका तुम्ही. आता आजपासून ऑब्झर्व करा तुम्ही. माझ्या तोंडातून असा शब्द कोणाला गेलेला नाहीये. मी असं काही करत पण नाही, मी पडत पण नाही याच्यामध्ये. पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगा? तुझी तुम्ही जाता तर कोंबड्यासारखं उकरू नका. तू प्रभूने दिलेली शांती त्याला द्या. तुम्हाला देवाने काय दिले ते द्या त्याला. ते आहे तुमच्यासाठी धावण्याचा रविवार. Praise the Lord. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कोणत्या बायबल मध्ये सांगितलं धावण्याचा रविवार? सण नाही सांगितलं. कोणते सण तयार करू नका. आता एकच सण राहिला म्हणा. येशू येण्याचं कारण सण. चुटकी वाजा ना. एकच एकच सण. सण. एकच. एकच सण राहिलाय. एकच सण. येशू येण्याची वाट पाहिजे. Hallelujah. सण बिन काय करायचं नाही आता. आता एकच सण आहे आणि तो म्हणजे काय? आता तुम्ही शांती घेतली ना, आता तुम्हाला काय करायचं? येशू येण्याची वाट पाहायची आहे. प्रार्थनेत वाढायचं, उपासामध्ये वाढायचं, आराधनेमध्ये वाढायचं, देवाच्या गोष्टीमध्ये वाढायचं, पवित्र आत्म्यात वाढायचं, सामर्थ्यात वाढायचं. का वाढायचं? की तुमचं
तिमोथी 1:7 मध्ये वाचूया. एक फर्स्ट नंबर काय सांगितलं मी तुम्हाला? शांती आली. बोला सगळे लेकर बोला. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिला आहे. आमेन. काय आलं तुमच्यामध्ये? सामर्थ्याचा आत्मा हा, दिला. काय आलेलं आहे? बोला ना काय आलं? ए लक्ष द्या माझ्याकडे. काय आलं? शांती आली. फर्स्ट नंबर शांती आली. सेकंड नंबर काय सांगतोय? देवाने तुम्हाला, देवाला, देवाला म्हणा, देवाला. अरे बोला ना, देव आलेला आहे. देव आल्यानंतर काय येत आहे? शांती येत आहे. ओ देवाने तुम्हाला अजून काय दिलेलं आहे? प्रीतीचा आत्मा. देवाने तुम्हाला फर्स्ट नंबर सामर्थ्याचा. काय लिहिलंय तिथं? काय लिहिलंय? देवाने आपल्याला भित्रेपणाचा भित्र्यपणाचा आत्मा दिला नाही तुम्हाला. मला कोणता आत्मा भेटलेला नाही. घाबरायचा आत्मा नाही. काही वाहू द्या येस. आमेन. म्हणा, काही वाहू द्या. काही होऊ द्या. बोला ना इकडे माझ्याबरोबर ना. काही होणारच नाही आपल्या जीवनात. मला काही होणारच नाही. म्हणा आम्ही म्हणून मला काय होणारच नाही. नाहीच होणार. डॉक्टर म्हणलं असं झालं, कॅन्सल करतो. डॉक्टर म्हणला तुम्हाला असं झालं, कॅन्सल करा. तुम्हाला कोणी काय कॅन्सल करा. म्हणा देवाने मला भित्रेपणाचा नाही. भित्रेपणाचा नाही. भित्रेपणाचा नाही. अरे बोला जरा आनंदाने टाळ्या वाजवा काहीतरी. जरा शिट्ट्या बिट्ट्या हो द्या जरा वाढा. पिक्चरच्या गाण्यावर. अरे मग इथं हो द्या ना. काय दिलं देवाने? सामर्थ्याचा आत्मा. अरे मग काहीतरी आवाज निघू द्या ना. हा वाढा जरा वाढा. जरा शिट्ट्या वाजवा शिट्ट्या. तिकडे शिट्ट्या वाजा. कोणी पाहता का मला? वाकडं तोंड करू ना वाजत. इथं वाजवा ना देवाच्या याच्यावर. देवाच्या गाण्यावर वाजवा शिट्ट्या. येस. देवाच्या वाचनाला वाजवा शिट्ट्या. प्रेज द लॉर्ड. पिक्चरच्या गाण्यावर नाचते डाकच्याकडे डाक. तसा तू नरका तुला असं लात मारीन ना तिकडे घालून दे. नाही. पिक्चरच्या गाण्यावर नाचायचे का? नाही नाचायचं. बोला. नाही. कोणत्या गाण्यावर नाचायचे? येशूच्या गाण्यावर. जर देवाच्या गाण्यावर तुम्ही नाचत असाल, देवाची शांती येणार आहे. तुमच्यातला भित्रेपणा काय निघून जाणार आहे. काय निघून जाणार आहे? भित्रेपणाचा आत्मा तुम्ही निघून पिक्चरच्या जाणार. गाण्यावर नाचत असले तर कोण येईल? भित्रेपणाचा शैतानी. आत्मा. येशू निघून जाईल येरुशलेम मधून. मला येशू निघून जाईल. येरुशलेममधून निघून जाणार. शैतान येईन मग. शैतान येणार. शैतान तुला मान हलवला लागेल पहिला. असं कुठं गाणं जर ऐकलं करा ना. ते एक कुत्र आलं होतं एक मध्ये मध्ये विकायला. असं करा. रिमोटवर. असं असं करायचं कुत्र रिमोटवरच. हा काय दिलं देवाने तुम्हाला? भित्रेपणाचं नाही. हा देवाला एक गाणं गायलं ना तुम्ही पिक्चरचं, लगेच शैतान येऊन बसून डोक्यावर मिरी उपस्थिती येणार. असं करेन. करा उपस्थिती येणार. करा ना. असं करा. असं शैतानाची उपस्थिती. अशा मिऱ्या वाटीन. करा करा. लाजू नका. बिंदास करा. मी करतो. स्टाईल करा. करा करा. आंटी पण करा. अशा मिऱ्या वाटीन तू. मग गाणं गायचं का? नाही गायचं. हा पिक्चर. मग कोणचे गाण्याचे पिक्चरचे गाणे काय गायचं का? का नाही गायचं? जर तुम्ही शैतानाला बोलवलं तर शैतानाचं काय येणार आहे? घरावर राज्य येणार आहे. हो तो तुमच्या घरातली शांती काढून टाकेल. हो तुमच्या घरातलं आरोग्य काढून टाकेल. हो तुमच्या जीवनात त्रास घेऊन येणार आहे. चोरी घेऊन येणार आहे. व्यभिचार घेऊन येणार आहे. दारकर्म घेऊन येणार आहे. हर एक प्रकारचं पाप घेऊन येणार आहे. मग त्याचं स्वागत करायचं का येशूचं स्वागत करायचं? कोणाचं स्वागत करायचं? येशूचं स्वागत करायचंय. बोला ना. हे लक्ष दे ना. येशूचं स्वागत. कोणाचं स्वागत करायचं ब्रदर? येशूचं स्वागत. हा येशूचं. येशूचं स्वागत केलं तर येशूचं सैन्य येणार होतं. आमेन. काय आहे? येशूचं सैन्य. सैन्य. बायबल मध्ये सांगितलं येशू जन्मला त्यावेळेस कोण उतरून आलं? देवदूतांचं सैन्य. देवदूताचं सैन्य उतरून आलं. येस. जर तुमच्यामध्ये येशू जन्मलेला असेल, देवदूताचं काय उतरून येणार आहे? सैन्य उतरून येणार आहे. काय उतरून येणार आहे? सैन्य. तर त्याला म्हणा काय उतरून येणार काय आहे? उतरून येणार आहे? मग समोरच्याने म्हणा सैन्य उतरून येणार आहे. आहे. मग पिक्चरचं गाणं म्हणायचं नाही. काय असं असं काय दिले डिलीट. आराधना हो आराधना
उदावली येशूची आराधना, आराधना हो आराधना. जिथं पण आराधना, लग्नात पण आराधना, सगळीकडे आराधना. लग्नात पण आराधना. Praise the Lord. नाही ते इथं आराधना डीजे, त्याच्या अंगात येतोय परासा, येड्यावानी करतोय परासा. इथं पण आराधना, लग्नात डीजेवर त्याला म्हणा डीजे बंद कर, आराधना कर. प्रभूचे गाणे लाव, आराधना कर. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. तिथं पण डीजेवर कोणाचे गाणे पाहिजे? येशूचे गाणे. येशूचे. Praise the Lord. Hallelujah. माझे एक पाहुणे होते, त्यांचं नाव बोलत नाही, लाईव्ह चालू आहे. मी हे साऊंड मागितला होता, मला हा साऊंड फक्त देवाच्याच गाण्यासाठी म्हणलं. Praise the Lord. Hallelujah. शैतानाची आराधना मी तुम्हाला करू देणार नाही म्हणलं. Hallelujah. काय करू देणार नाही? शैतानाची काय करू नका तुम्ही, आराधना करू नका. आराधना करू नका, देवाची आराधना करा. Hallelujah. पाहुणा येऊ नये तर रावळा येऊ नये तर कावळा येऊ, रविवारच्या दिवशी कुलूप लावून या, बसू द्या त्याला बाहेर. Hallelujah. आणि रविवारच्या दिवशी जर तुम्हाला कोणी जर म्हणत असेल आमच्या इकडे लग्न आहे, लग्न ठेवून अशा लग्नाला जाऊच नका, जेवण पण करू नका अशा लग्नाला. Hallelujah. कारण की तुमच्यामध्ये कोण आलंय? येशूची ख्रिस्त शांती. आलाय. होय, बोला ना. येशूची येशू आलेला आहे, येशूचा सामर्थ्य आलेला आहे, येशूचा पवित्र आत्मा आलेला आहे, येशूचे दान तुमच्या मध्ये आलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. काय आलं? देवाने तुम्हाला भित्रेपणाचा नसून सामर्थ्याचा. काय भेटलंय तुम्हाला? मिळालेला आहे. असं करा, काय भेटलंय? सामर्थ्याचा आत्मा. पुढच्याने विचारा, मागच्याला काय भेटलंय? सामर्थ्याचा आत्मा. सामर्थ्य इथं घ्यायचं आणि सामर्थ्य रिकामं डीजे पुढं सामर्थ्य रिकामं करायचं. नाही, नाही. बहीण आली का? नाही करायचं. बहिणी पुढे सामर्थ्य कमी. कमी करायचं. बहीण येऊ, पाहुणा येऊ, नाही तर दाजी येऊ, नाही तर काजी येऊ, नाही तर कोणी पण येऊ, त्याला म्हणा माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. हे सामर्थ्य मी काढू शकत नाही. शैतान काय करेल ते लक्ष द्या, आता खूप महत्वाचं आहे. शैतान तुमचं सामर्थ्य काढण्यासाठी तुमच्या घरातले लोक घेऊन येईल. नाही म्हणा डायरेक्ट त्याला म्हणा माझ्यामध्ये कोण आलं? येशू आलेला आहे. माझ्यामध्ये साधारण व्यक्ती राहत नाहीये, येशू राहत आहे. हे पांचट लोकांसारखं नका करू. दर संडेला दर वर्षाला धावळ्या करायला हे असे लोक नाही आहेत. आपण आपल्यामध्ये ओरिजिनल येशू आलेला आहे आणि येशू याने काय आपल्याला मरुपर्यंत येशू काय करायचा आहे? लोकांना दाखवायचा आहे. हालेलुया. येशू कुठपर्यंत दाखवायचा आहे? मरेपर्यंत दाखवायचंय. हा. किती लोक माझ्या बरोबर आहे? Praise the Lord. वय ठेव खाली, हालेलुया. लक्ष द्या. माझ्या बरोबर आहेत का? Yes. हा? Yes. कुठेही दिसू द्या तुम्ही, तुमच्यामधून कोण निघलं पाहिजे? येशू ख्रिस्त. येशू. नाही तर कोणी दिसला लगेच त्याच्यासारखं वागतो आपण. नाही. हे कोणचं आहे? येशूने आला तुझ्याकडे, दुसराच कोणीतरी मैदान आला. दुसरा येशू आला असेल. प्रेस द लॉर्ड. बरं येशू आला असेल, मग कोण आलंय तुमच्यात मध्ये? येशू आला. येशू. येशू आहे का? Yes. बोला ना मग. आहे. हा? आहे. येशू असला तर असा पेंट लावणार नाही तुम्ही, नाही. नखरे करणार नाही तुम्ही, अशी केसाच्या रचना काय काय आहे? भुया पापणी अशा अशा करतात, वरती अशा खाली अशा, काय असे कोणत्या बायबल मध्ये सांगितलं का असं पापणी अशा करा? हा? येशू आला तर शांती येणार. तुमचं शांती येणार सामर्थ्य. आणि पवित्र जीवन येणार तुमच्यामध्ये. आमेन. लक्ष दे, असू नको. तुमच्यामध्ये काय जीवन येणार आहे? शांती येणार, शांती येणार. पवित्र जीवन येणार. म्हणा पवित्र. पवित्र जीवन. येशू आला तर लोक बिघडलेत अजून. तर येशूने आला त्यांच्यामध्ये, शैतान आलाय आणि ते होते माझ्याजवळ येशी, माझ्याजवळ येशी, फॅशन करते. काय डोक्यावर घ्यायची गरज नाही, अशाच उघड्या मस्तकाने बाया प्रार्थना करतात. येशू आला तर तुमचे कपडे कसे असणार आहे? पवित्र डिसाइड. बाया एवढे कपडे घालते, कोणते काय वर्ल्ड कप हे दंड दाखवायची कोणची फॅशन आहे आता ही बायांची काय माहिती? हा? येशू आल्यावर असं आहे का? नाही. अरे तू एखाद्याला पापात पाडत आहे, तुझे शर्ट चांगलं पाहिजे, तुझी पॅन्ट चांगली पाहिजे, तुझा ड्रेस चांगला, अंगभर कपडे घाला, Praise the Lord. दंड दाखवू नका. येशू नाही, शैतान आला तुझ्यामध्ये. हालेलुया. येशू बघ, आता लक्ष दे, लक्ष दे, खूप महत्वाचं आहे. येशू आला असेल तर तुमच्यात पवित्र जीवन असणार आहे. आमेन. हालेलुया. शेजारच्याला मला पवित्र जीवन असणार पवित्र जीवन आहे. असणार. या लेकराकडे पहा, हिच्याकडे कशी तिने ओढणी घातलेली. हालेलुया. हा?
येशू आला तर तुम्ही डोक्यावर घेता. Praise the Lord. येशू Hallelujah. तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही लिपस्टिक लावणार नाही, काजळ लावणार नाही, फॅशन करणार नाही. फॅशनचा आत्मा कोणामध्ये? इजबेलचं पुस्तक वाचा तुम्ही. इजबेल याच्यामध्ये पहिले राजामध्ये वाचा. ती काजळ लावायची, सुरमा घालायची. ती तुमच्यामध्ये ते इजबेलाचा आत्मा काय? एखाद्याला काय म्हणायचं, मोहक करायसाठी लोक तसं करतात. मुलं मुली एकमेकाला आकर्षित करायसाठी तशी शायनिंग करतात. ते करायचं का आपल्याला? नाही करायचं. कोणाचा आत्मा आलाय तुमच्यामध्ये? देवाचा आत्मा. कोण आलाय तुमच्या घरात? कोण आलाय? ह्या गावात कोण आलंय? येशू आलाय. बोला ना. या गावात कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. येशूची शांती आलेली आहे. येशूचं धैर्य आलेलं आहे. येशूचा पवित्रपणा आलेला आहे. Hallelujah. कोण आलाय? येशू. पवित्रपणा. म्हणा पवित्रपणा. पवित्रपणा. तुम्ही इथं पण पवित्र दिसले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी. रस्त्याने माकड चाळे नाही करायची. बाई दिसले का तिथपर्यंत पाहत बसतील माग. काय आहे तुझं? तुझ्यात पवित्रपणा असलं तर तुझे नजर कशी असेल? सरळ. काय माग पाहतोस त्या बाईला? काय माग पाहतो ती बहीण त्या पुरुषाला? काय तुमच्यामध्ये येशू आला असेल तर तुमची नजर कशी असेल? Praise the Lord. Hallelujah. पवित्र असणार आहे. चिच्चोरपणाचं वागणं नसणार आहे. मला चिच्चोरपणाचं वागणं. ईश्वरपणाचं वागणं नसणार आहे. बोला ना. चिचोरपणा. चिच्चोरपणाचं येडापणाचं वागणं नाही. त्या लोकांमध्ये येशू आलेलंच नाही. उदर उचक्यावानी. म्हणा उदर उचक्यावानी. कोण आलाय तुमच्यामध्ये? येशू आलाय. येशू आलाय. त्याचा पवित्रपणा पण आपल्यामध्ये आला पाहिजे. आमेन. कुठं पण चित्तरपणा असं करायचं का? नाही. हा, तुमच्याकडे पाहतानाच म्हणले पाहिजे हे देवाचे लेकरं. Praise the Lord. Amen. काय म्हणलं पाहिजे? ते देवाचे लेकरं आहेत. माकड चाळे करायचे नाही. काय पाहिजे तुमच्यामध्ये? तुमच्यात येशू आला असं तुमच्या म्हणा वळण येणारे, वळण येणारे. शिस्त येणारे, शिस्त येणारे. चांगलं पाहणारे, चांगलं पाहणारे. चांगलं वागणारे. चांगलं वागणारे. बोला. खोटं बोलणार नाही, खोटं बोलणार नाही. चुगल्या लावणार नाही, निंदा करणार नाही, जार कर्म करणार. बोला. हे विचार करणार नाही, चोरी करणार नाही, 10 आज्ञा पाळणार. गावात पाळणार. कोण आलंय? येशूची शांती मी तर आहे. नाही चोरी करायचं. पहिलं वाईट पाहायचो, वाईट नजर होती, लपडे करायचो, काय काय करायचो. काय आलं? कोण आलं माझ्यामध्ये? येशू आला. तुम्हाला भान पाहिजे. मला शेजारच्याला तुला भान पाहिजे. भान पाहिजे. भांगणे बर का? बाण. भांगणे. बाण. भांगाने नशे येते. भान. मला शेजारच्याला तुझ्यामध्ये भान पाहिजे. भान पाहिजे. तुझ्यात कोण राहतंय? बोला ना. कोण राहतंय? म्हणा येशू राहतोय. येशू राहतोय. आणि येशू राहत असलं तर तुझं वागणं बदलेल. करा असं. वागणं बदलेल, ड्रेस बदलणार, ड्रेस बदलेल. पानं बदलेल, पानं बदलेल. स्टाईल निघून जाईल. शैतानाला आवडतं स्टाईल. फॅशन्स निघून जाईल. कोणाला आवडतात? शैतानाला शैतानाला स्टाईल आवडतात. हे स्टाईल घेऊन कोण आलंय? शैतानाला शैतान घेऊन आलेला आहे. प्रेस द लॉर्ड. मग शैतानाची स्टाईल करायची का आपण? नाही करायची. बहिणी अशा भांग पाडतात. कोणचा भांग काढून असा इथं असे केस इकडून पण काढतात, इकडून पण काढतात. देवानी भांग. कोणचा भांग? अजून कोणता भांग? आता कबूतर उडवायचा भांग. असं तर एवढं करतात पुढं. पोप पुढं असं करतात आणि पाठीमाग असं असं काय करतात काय माहिती. ते असा भांग आलाय तो असं पुढं. हा, करायचं का शायनिंग? हा, कशाने साजवायचं तुम्हाला? वचनाने. म्हणा वचनाने साजवायचं. वचनाने. तुमच्याकडे वचन असेल तर तुम्ही शायनिंग करणार नाही. नाही करणार. तुम्हाला काय लक्ष दे. तुम्हाला काही लावायची गरज नाही. लाली पावडर. नाही. तुमच्या चेहऱ्यामधून काय निघल? देवाची उपस्थिती. देवाची उपस्थिती Praise the निघणार. Hallelujah. काय निघणार आहे? देवाचं तेज बाहेर निघणार आहे. तेज काय निघणार आहे? तेज बाहेर निघणार आहे. तुम्ही पवित्र वागणार ना, तुमचा चेहरा काळवणार नाही. जरी कामाला जात असेल तर ठीक आहे, पण देवाचं तेज काय होणार आहे? दिसणार. असं बाहेर येणार. झळकणार. म्हणतो, अरे किती भारी दिसते पास्टर. म्हणा मोशे. म्हणा म्हणा मोशे. म्हणा हा मोशे काय करायचा? डोंगरावर जायचा. म्हणा डोंगरावर. पानसटपणा करायला जात नव्हता. तिकडे जायचं, खाली येऊन त्या लोकांवाने नाचत बागडत होतं का त्या लोकांवानी? वरती जाऊन देवाचा संदेश घेऊन कुठे यायचा? लोकांपर्यंत. लोकांमध्ये घेऊन 10 आज्ञा आणायला गेला. म्हणा 10 आज्ञा आणायला गेला. ज्यावेळेस परमेश्वराने त्याला पाठी दिला 10 आज्ञाची, परमेश्वराने 10 आज्ञा लिहिल्या आणि तो घेऊन येत असताना त्याच्या चेहऱ्यामधून काय येत आहे? तेज येत आहे. म्हणजे तो कुठं बसलेला आहे? देवाच्या चरणाजवळ बसलेला आहे. जे लोक देवाच्या चरणाजवळ बसतात
कोण राहतं त्या घरामध्ये? येशू. ते ठिकाण जावळ्याचा रविवारी. आमेन. ज्या घरामध्ये येशू राहतोय तो जावळ्याचा रविवार. तो म्हणजे ते लोक येशूला घरात ठेवतात, येशूला बाहेर काढतच नाही. कसं बाहेर निघणार आहे? त्याच्यामधून बाहेर निघणार आहे, प्रीतीमधून बाहेर निघणार आहे. वचन कुठं बनतो? तुम्हाला काय शिकून वचन काय सांगतं? हे काय सांगतं? कोण बोलतं आपल्या चर्च मध्ये असं? अरे माझ्याकडे तर बोट करा. मी म्हणतो का नाही पास्टर, मी म्हणतो का नाही ब्रदर वचन असं सांगतो, ब्रदर तसं सांगतो. कस काय हो? काय झालं? येशू आला. कोण आलं या घरामध्ये? या गावात कोण आलंय? या घरात तर कुणी येण्याची लायकी पण नव्हती. शैतान राहत होता. प्रेस लॉर्ड. कोण राहत होतं? शैतान राहत होतं. शैतानाने घर कसं करून टाकलं होतं? विस्कळीत करून टाकलेलं होतं. पण येशू आला, व्यसन निघून गेलं, Praise the Lord. दारू निघून गेली, Praise the Lord. खोटं बोलणं निघून गेलं, Lord. बायपट वागणं निघून गेलं, छपरी वागणं म्हणा, छपरी वागणं, छपरी वागणं. छपरी वागणं निघून गेलं. Praise the Lord. आता कोणचं वागणं आलंय? चांगलं. चांगलं. Praise the Lord. देवाचे लोक छपरी वागतात का? नाही वागत. हा? टपोरी असतात का? बोला ना. नाही. किती लोक माझ्यावर पाय दुखतात का? नाही. उभे राहू आपण सगळे. चला, तुमच्यामध्ये काय आलेलं आहे? बोला बोला, काय आलंय? येशूची शांती आली. येशू आलाय. अरे आज तुम्हाला काय सांगितलं? काय आलंय? येशू आला. येशूची शांती आली. अजून काय आलं? सामर्थ्याचा आत्मा. भित्रेपणा निघून गेलाय. अजून काय आलं? पवित्रपणा आला. म्हणा, पवित्रपणा आलाय. पण आला. आता काय बाहेर निघणार? सामर्थ्य. देवाचं वचन बाहेर निघणार आहे. Praise the Lord. Amen. येशू आला तर काय बोलणार तुम्ही? देवाच्या सामर्थ्याचे वचन शब्द. सांगणार तुम्ही. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हा, आहेत का बरोबर? आहेत. नाही तर इथं डोळे लावून दिलेत आणि भ्याच्या तिकडे घरी चाललाय. विचार. अरे आता मटण कोण आणीन काय माहिती, नाही. भाजी कोण करीन काय माहिती, ड्युटीवर काम कसं चाललं असेल काय माहिती. हा, लेकरं पण तसंच विचार करू लागले. लक्ष लक्ष द्या. लेकरं पण म्हणते माझी खेळणी कोणी घेतली असेल काय माहिती. काय लक्ष द्यायचं रे? ते परमेश्वर सांभाळेल. इथं देवाकडे लक्ष द्या, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता काय काय घेऊन आले लोक? हा, यरूशलेम मध्ये येशूचं स्वागत केलं ना 11 वाजल्यामध्ये. खजुरीच्या जावळ्या. हा, वाचा त्याच्यामध्ये. हो थांबा, त्याच्या पहिले एक मला हे वचन पूर्ण करू द्या. देवाने तुम्हाला भित्रेपणाचं नसून सामर्थ्याचा प्रीतीचा व काय दिलंय तुम्हाला आता? दिलेला आहे. सामर्थ्य दिलं. सामर्थ्य दिलं. येशू आल्यावर काय येतं? सामर्थ्य. म्हणजे असं सामर्थ्य. अजून पिक्चरचे गाणे गातात, नाही. अजून खोटं बोलते. नाही. ते लोक वाईटात ते शेजारचे, ते लोक सुद्धा येत नाहीत. यांचा येशू असायचे काय माहिती, असे वागत आहेत. हा, अरे शेजारचा पण बदलला पाहिजे. अरे याचा येशू खरंच त्याच्यामध्ये येशू आलाय. Amen. Hallelujah. देवाने तुम्हाला भित्रेपणाचं नसून सामर्थ्याचा प्रीतीचा संयमनाचा प्रीती आत्मा दिली. दिलेला काय आहे. आली तुमच्यामध्ये? बोला प्रीती ना. आली. काय आलेलं आहे? प्रीती आली. प्रीती आली. प्रीती, प्रीती नावाची मुलगी नाही, प्रीती. देवाचं प्रेम आलं तुमच्यामध्ये. Praise the Lord. आणि Hallelujah. देवाचं प्रेम आलं ना सगळं प्रेम व्यर्थ Praise आहे. the Lord. Amen. देवाने तुम्हाला भित्रेपणाचा नसून सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि चौथी नंबर गोष्ट संयम पाहिजे. पैसे जरी नसले तरी संयम पाहिजे. कुणी जरी काय जरी बोललं तरी संयम पाहिजे. हर एक शरीरावर संयम पाहिजे, घरावर संयम पाहिजे, मनावर संयम पाहिजे, डोळ्यावर संयम पाहिजे, कानावर संयम पाहिजे, शरीरातल्या प्रत्येक पार्टवर संयम पाहिजे. कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. कोण आलाय? येशू. कुठं आलाय? आपल्यामध्ये येरुशलेम मध्ये. येरुशलेम कारण असा हात करा ना, येरुशलेम मध्ये मध्ये. आलेला आहे. इथं येशू आलाय. इथं येशू आलाय. असा हात लावून म्हणायचं येशू आला. इथं येशू बसा. आला. येशू आला. इथं येऊ द्या. घरी गेल्यावर बोला, पप्पा सांगती, मम्मी सांगती, खोटं बोलून येते प्रार्थनेला. नाही. काय गरज आहे खोटं बोलून यायची कोणाला? नाही बोलायचं. सरळ सांगा, आम्ही देवाकडे चाललेलो आहे, आम्ही देवाला भेटायला चाललोय, देवाची आराधना करायला चाललेलो आहे, देवाच्या सामर्थ्यामध्ये बसायला चाललेलो आहे. खोटं बोलू नका. Lord, hallelujah. काय करू नका? खोटं बोलू नका. खोटं बोलून येऊच नका अजिबात. तिथं सरळ सांगून या, तर तुम्ही ब्लेस होता. Yes. काय दिलं तुमच्यामध्ये परमेश्वराने? सामर्थ्य. काय टाकलंय तुमच्यामध्ये? सामर्थ्य. संयम. संयम. संयम या शब्दाचा अर्थ काय आहे? कंट्रोल. कंट्रोल. बाबा. म्हणा कंट्रोल. कंट्रोल. कंट्रोल साठी कोण दिलाय तुम्हाला? पवित्र आत्मा. अरे बोला, शेजारच्याला वाक्याला सांगा काय दिले? पवित्र आत्मा. बोला ना. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा दिलाय.
तुमच्यासाठी कंट्रोलर, तुमच्या संगती बोलणारा नवरा नाही, बायको नाही, लेकरं नाही, कोणी नाही, तुमच्या बरोबर एनी टाइम बोलणारा देवाचा पवित्र आत्मा आहे. तो पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. तो आहे तुमच्यामध्ये. ईश्वर आणण्याचं एक सिम्बॉल आहे, ईश्वर आणण्याचं एक चिन्ह आहे. तुमच्यामध्ये ईश्वर आता कसं ओळखायचं, कसं ओळखायचं? कोण आलाय? देवाचा आत्मा, कोण आलाय? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आलाय. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला काय देईल? बुद्धी देईल. बुद्धी देईल. हा, पुढे तो तुम्हाला सांगन, अरे पुढे जाऊ नको बर का, खड्डा आहे. तिथं खड्डा आहे. कोण सांगन? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा सांगन. ए ते लोक जरा वेगळे दिसतात बर का, कोण सांगन? पवित्र आत्मा. Yes. हे तू असं करू नको बर का, कोण सांगन? पवित्र आत्मा. हे तू खोटं बोलला बर का, हे कोण सांगन? पवित्र आत्मा. लक्ष द्या. अजून काय सांगन? हे तू चोरी केली बर का, कोण सांगन? पवित्र आत्मा. तो तुमच्याकडून काही जरी चुकला असेल, तुम्हाला कोण सांगणार आहे? पवित्र आत्मा तुम्हाला काय करणार? वेळोवेळेला तो काय करणार? सांगणारा देव आहे. कोणता आत्मा दिलाय तुम्हाला? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. संयमाचा. काय दिला? संयमाचा आत्मा. संयमाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. कोणाचा आत्मा दिलाय? संयमाचा आत्मा. तिकडे जिलेबी जरी चालली तर ती म्हणा नाही मला उपास आहे. Yes. Yes. उपास तोडून गायब होते तिथं. तिला खाऊन टाकते. उगाच सांगितलं का तू कादाडा असला तर गळ्याला सुरी लाव. गळ्याला सुरी लाव. कमून बीपी होऊ नये, शुगर होऊ नये, त्रास होऊ नये. पास्टर होतो उपास धरा. नाही ना पास्टर सहन नाही होत, मला ऍसिडिटी होते. नाही ना पास्टर मला भूक लागते. नाही ना पास्टर गोळ्या आहेत. बीपीची गोळी मला सांगते बीपीची गोळी. अरे बीपीची असो, शुगरची असो, कोणची असो, मला तर डायरेक्ट जेवणच बंद करायला लावलं होतं. साक्षीदारी ते म्हणले मला उपास, तुम्ही उपास धरू नका. डायरेक्ट बोलले होते मला डॉक्टर. काय म्हणले? उपास धरू नका. नाही धरलेच उपास, मी ऐकलंच नाही. गोळ्या पण खाल्ल्या आणि काय केलेलं आहे? उपास पण धरलेला आहे. कोणता आत्मा दिला आपल्याला? संयमाचा आत्मा. संयमनाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. खादाड असलं तर काय करायचं? गळ्याला सुरी सुरी लावायची. संयम संयम. लावा ना सुरी. सुरीला लावायला नाही आवडत. झोपेपर्यंत मी पण खातो बरं का, माझा पण नंबर आहे तुमच्या बरोबर. काय येतं? शेंगदाणे येते, फुटाणे येते, पापड्या येतात. कोण कोण खाता? हात वरती करा. गुड. अजून शेवटी शेवटी गुळ पण खातो, खातच राहतो. पण काय करा? खा. पण काय लावा? संयम. नीतिसूत्र मध्ये मला असं वाटतं 18 अध्याय का किती, मला उचकावं लागेल मग. 23 वाद आहे. वाचा. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला तू सुरी खादाड लाव. असला तर आपल्या गळ्याला सुरी लाव. झुकेगा नाही आने, असं नाही बरं का. सुरी. करा. अरे जरा टाईट हात करा ना. हा सुरी लावा. सुरी लाव. सुरी लाव. सुरी म्हणजे काय? मुंडकं कापायला नाही लावलं तुम्हाला. Control. कंट्रोल. Yes. मग याला कंट्रोल लावला ना तुम्हाला काही नाही होणार. थायरॉइड नाही होणार. याला कंट्रोल लावला ना तुम्हाला बीपी नाही होणार. याला कंट्रोल लावला ना, हे कंट्रोल म्हणजे काय आहे? हे कंट्रोल म्हणजे संयमाचा आत्मा दिलेला. तो आत्मा कुठे भेटत नाही, तो आत्मा कुठे आहे? देवाकडे भेटत आहे. या आत्मा कुठे भेटत आहे? हा? बाकीच्या लोकांना संयम नाहीये, पण हा संयमाचा आत्मा कुणी दिलाय? कोणी दिला? आवाजच आहे ना तुमचा. हा तुम्ही जागे आहेत का? कोणी दिलाय? देव तुम्हाला खायला पण काय लावतो? कंट्रोल लावतो. प्रेज द लॉर्ड. खादाड असलं तर काय कर? गळ्याला सुरी लाव. आणि आपल्या समोर कोण अधिकारी? त्याच्यापुढे पण खाता असताना गबा गबा खायचं नाही. कोणी जर तुम्हाला खायला देत असेल तर एकदाच खा, दुसऱ्यांदा कदाचित घ्या. कारण की तो परिवार सगळं काय करतो? गरीब परिवार असतो. काही काही कष्टातून त्याला भेटतं त्याला. हा तर सगळं जेवण त्यांनी काय त्याच्या कुटुंबासहित बनवलेलं असतं. कधी कधी आपण जातो गळ्याला सुरीने लावत गबा गबा खातो आपण, ते लोक उपाशी मारतात. म्हणून काय करायचंय? संयमाचा आत्मा. आणि काही आपल्या जीवनात होऊ नये म्हणून काय करायचंय?
म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही देवाचं गलती सा उत्तम प्रकार देवाच्या लोकांना पण काय करायचं आहे, उत्तम प्रकारचा काय द्यायचा आहे ब्रदर सिस्टर, काय द्यायचं आहे, ज्याला वचनाचे शिक्षण मिळालेलं आहे त्याने वचन देणाऱ्याला सर्व चांगल्या उत्तम पदार्थाचा वाटा द्यायचा आहे. ज्यावेळेस सेवक तुमच्याकडे येतात, घरी येतात तुमच्याकडे, येशूला काय दिलं उत्तम, म्हणा गाढव दिलं, गाढव, शिंगरू आणलं, शिंगरू तुम्ही मी नम्र झालं पाहिजे ना, आपण काय झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, येशू बसला पाहिजे ना आपल्यावर. येशूचा आत्मा कसा आहे, म्हणा संयमानाचा आहे, संयमानाचा आत्मा आपल्यावर बसला पाहिजे, प्रीती आपल्यावर बसली पाहिजे, देवाच्या हर एक गोष्टी आपल्यावर बसल्या पाहिजे. आपण म्हणतो मी येशूची सेवा करतो आणि आपल्यामध्ये राग आहे, आपण म्हणतो येशूची आराधना करायची आणि आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे, हे चुकीचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय द्यायचं, हा देवासाठी गलती 6 वाचा पटकन, त्याच्यावर बोलतो थोडं मी. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. शिक्षण द्यायला तुमच्याकडे देवाचे सेवक येतात, काय द्यायचं त्याला, काही लोकांचा घास माहिती, काही लोकांचा घासच माहिती नाही मला अजूनपर्यंत. प्रेज द लॉर्ड. काय द्यायचं खायला, पास्टर तुम्ही खा आणि जा. मग पास्टर काय पाणी टाकून येतील का गाडीच्या टाकीमध्ये, हा त्यांना काय घर नाहीये का, हा या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला काय करायचं, देवाच्या सेवकाला उत्तम गोष्टी द्यायच्या तुम्ही. हालेलुया. हे कोणता आत्मा आहे, म्हणा संयमानाचा आत्मा आहे, म्हणा संयमानाचा आत्मा देवाचं वचन शिकवतो. किती लोकांना कंटाळा आलाय, संपू का, हा नाही अजून थोडं. देवाने तुम्हाला वचन देणारा तुम्ही काय करा, उत्तम वाटा द्या. येशू ज्यावेळेस यरूशलेम मध्ये येत होता तर त्याच्यासाठी काही लोकांनी त्याला काय दिलं, गाढव दिलं, शिंगरू दिलं. काही लोकांनी कपडे काय केले, पाय गाड्या घातल्या. हा काही लोकांनी काय केलं, खजुरीच्या काय आणल्या, डाळ्या आणल्या. खजुरीच्या डाळ्या आणल्या, त्याच्यामध्ये खजूर पण होते. डाळ्याला काय येतं, खजूर येतं का नाही. काय करायचं तुम्ही येशूसाठी उत्तम करा. तुम्हाला येशूसाठी जागा द्यायची, प्रार्थनेला जागा देऊन टाका. येशूसाठी तुम्हाला सोने द्यायचं, देऊन टाका. येशू तुम्हाला चांदी द्यायची, नाणं द्यायचे, काय करायचं करून टाका. पूर्वीचे लोक येशूला भेटायला काय 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 आणलं त्यावेळेस, वाचा त्याच्यामध्ये. मला असं वाटतं मत्तेमध्ये असेल 2रा अध्याय आणि 11 वचन. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला. पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद गंधरस ही दाणे ह्याला अर्पिलेले कुठं आणलेला आहे, येशूला पाहिलं. येशू आला तर कोणी सगळं चांगलं येणार आहे. हालेलुया. आता कळालं का किती लोकांना, हा येशूचं येणं म्हणजे येशू त्यावेळेस येऊन गेला. आता येशूचं येणं तुमच्या घरात, तुमच्या हृदयात, तुमच्या हर एक जीवनातून दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.